नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मागच्या आपण हे जे सिरीज चालवलं आहे 20 कलमी, तर याच्यामध्ये आपण मागच्या भागामध्ये बघा प्रशिक्षण म्हणजे मुद्दा क्रमांक 6 प्रशिक्षणापर्यंत आपण माहिती घेतलेली होती. तर आता आपण मुद्दा क्रमांक 7 पासून म्हणजे जमीन निवडणे म्हणजे जमीन आपण कोणत्या ठिकाणी तुतीची लागवड करणार यावरती चर्चा करणार आहोत. आणि जमीन तयार करणे म्हणजे आपण त्याच्यामध्ये नांगरटी हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत की आपण त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, बरेचसे शेतकरी नवीन जुडलेले आहेत, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे, कारण की आम्ही आमच्या अनुभवातून जो आम्हाला 9 वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातून आम्ही व्हिडिओ टाकत असतो आणि हे व्हिडिओ 100% आपण याच्यावर विश्वास ठेवू शकता, कारण की हे एक अनुभवातून व्हिडिओ आलेले आहेत. तर ते व्हिडिओ आपण आपल्या शेतीत पण अनुभवू शकता. तर विषयाला चालू करूया. तर बघा, आता जमीन निवडणे तर म्हणजे पहिला मुद्दा आहे, आपण जमीन कोणती निवडावी. तर जमीन निवडण्याकरता मित्रांनो आपल्याला अशी जमीन निवडावं लागेल की बरेचसे शेतकरी म्हणतात हलक्या जमीनमध्ये लावलं तर चालतात. तर तसं नाही आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण पाल्याचा उपसा जेवढा करणार ना तेवढं झाड आपलं कमजोर होणार, तर आपल्याला हलक्या जमिनीचा त्रास होणार. तर असं करू नका. आपल्याकडे जमीन निवडताना भारी जमीन निवडा. त्याच्यानंतर आपल्या बाजूचं शेतकऱ्यापासून एखादी फळबाग असेल, जसं काही काही शेतकऱ्यांच्या शेतीला फळबाग लागलेले असतात, तर फळबाग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जास्त फवारणी होते, त्या ठिकाणची आपल्याकडे जागा दुसरी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी लावा. कारण की फवारणीचा त्रास हा खूप जास्त होतो आणि नंतर लागवड केल्यानंतर आपल्याला 15 वर्षात ते हलवता येत नाही आणि खूप मानसिक त्रास होतो. तर बाजू शेतकरी या फवारणी करणारच आणि तुमच्या शेतीवरती ती फवारणी येणारच. तर त्यापेक्षा आपल्याला जागा असली तर आपण बाजूनं एका सेपरेट जागेत, चांगल्या भारी जागेत आपण ती लागवड करावी. रस्त्याकडील धूळ उडणारी जागा आपण निवडू नये. त्याच्यानंतर दुसऱ्या शेतातला पाणी येते आपल्या शेतामध्ये, त्या पाटातून आपल्या तुतीमधून जातं, तर ते वापरू नका. त्याचं कारण असं आहे की ते केमिकल जमिनीमध्ये आता भरपूर वापरतात आणि पावसाळ्यामध्ये ते केमिकल आपल्या शेतीमध्ये येऊन आपल्या तुतीमध्ये विषबाधा होऊन त्याच्यामध्ये विषबाधा होते. तर ते तसं करू नका. निवडताना एक असं करा की आपल्याला खोल नांगरणी करून घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला 15 वर्ष त्यात नांगरटी करता येणार नाही आहे. तर चांगलं नांगरटी करून घेणं आवश्यक आहे. जमीन चांगली वाढू द्या उन्हाळ्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये नांगरटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत पसरवा. तुमच्याकडे 2-4 टाल्या जे बी शेणखत आहे ते शेणखत नक्की पसरवा, कारण की त्याचा खूप मोठा फायदा होतो. शेणखत पसरवल्यानंतर त्याच्यावरती ते चांगलं मिक्स करून घ्या आणि त्याच्यावरती फंटन रोटावेटर मारून चांगलं शेत तयार करून घ्या. चांगलं उन्हामध्ये वाळलेलं शेत असलं तर चांगलं, त्याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण कमी होतं आणि आपलं तुतीला पण बुरशीच्या रोपाला लागत नाही. तर अशा पद्धतीनं जमीन तुम्ही तयार करून घ्या. आणि त्याच्यानंतर जमीन तयार करताना आपल्याला अशी जमीन निवडायची आहे ज्या ठिकाणी आपल्याला शेड बांधकाम करायचं आहे, कारण की पाला वाहतुकीसाठी खूप दूर शेड बांधकाम करायचं असलं आणि लागवड दुसऱ्या ठिकाणी करायची असली तर पाला वाहतूक खूप भारी त्याच्यामध्ये विषय असतो. तर मध्यभागी शेड घ्या, जेणेकरून तुम्हाला पाला जवळ पडेल आणि लवकर तुम्हाला टाकून फिडिंग करता येईल. तर अशा ठिकाणी तुम्ही जमीन निवडा. आणि त्याच्यानंतर बघा, आपल्याला ज्या ठिकाणी थोडीफार फवारणीची, काही शेतकऱ्यांकडे 1-2च एकर शेती असते आणि नंतर मग त्यांना अशी हे नसते. तर बघा, बांधावर हत्ती गवताचं लागवड करा. 10 ते 15 फुटाच्या पट्ट्यामध्ये हत्ती गवत लागवड करा आणि त्या गवतामध्ये आपण एक लेअर कंपाऊंड करा आपल्या तुतीला आणि त्याच्यावरती आपण 2 म्हशी, 1 गाय असं आपण नाही, त्याच्यामधलं ते तुम्हाला सवलत वाटेल ते तुम्ही संगोपन करू शकता. तर 15 ते 20 फुटाचा पट्टा आपण घेतला ना, तर त्याच्यामध्ये बघा आपलं अर्ध जे आहे ते म्हणजे लहान मोठं गवत कट करायचं आहे. एक साईडचं आपण 20 फुटाचा पट्टा आणि तर 15 फुटाचा पट्टा लागवड केली ना, तर त्यातला 7 फुटाचा पट्ट्यामध्ये सुरुवातीला सरळ कट करून घ्यायचं, जेणेकरून काय की त्याला पागोरे येतील आणि नंतर जे उंच गवत आहे ते नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कट करायचं. तर पहिल्या टप्प्यातलं जे गवत आहे ते खूप मोठं होऊन जाईल, तर तुम्हाला फवारणीपासून बरंचसं संरक्षण त्याच्यामधून मिळतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी तसं केलंही पण आहे. तर हा त्याच्यावरला एक प्राथमिक उपाय होतो. तर असं आपण या प्रकारे जमीन निवडावे. आणि जमीन तयार करताना पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला तुती डायरेक्ट बांधामध्ये नाही लावायची. म्हणजे जसं आपण
काही शेतकरी काय करतात की डायरेक्ट बांधावर लावून टाकतात. मग काय होतं त्याच्यामध्ये, बाजू शेतकऱ्याचं कडे ते झाडं जातात आणि नंतर मग आपण म्हणतो की फवारणी करू नका, तर त्याचं शेत आहे, त्याला पण पीक वाचवायचं असतं, तर तो फवारणी करतो. कधी कधी पश्चातबुद्धीनं तो आपल्या बॅच असताना पण फवारणी करतो. तसे वादविवाद टाळण्यासाठी आपण आपल्या आतमध्येच तुती लागवड करावी आणि हत्ती गवत आपल्या बांधावरच्या आतमध्येच आपल्या लागवड करावी, जेणेकरून काय होईल, त्याला पण त्याचं पीक काढता येईल आणि आपल्याला पण आपला रेशीम उद्योग चालवता येईल. तर मी अशा प्रकारे आपण नियोजन करा. तर आणि होत असेल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये नांगरटी केल्यानंतर लाईट ट्रॅप लावायचे आहेत. आता मी ते कशासाठी म्हणतो की एक रोग आहे, तो म्हणजे मूळ खाणारा आपला जो होमनी नावाचा एक किडा आहे, तर तो तुतीचे पूर्ण मुळा खातो आणि तुती झाड वाढून जाते त्याच्यामध्ये आणि बरंचसं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर काही काही बुरश्या पण आहेत की ते मुळा खातात. तर ठीक आहे, ते आपण चांगली जमीन तापली तर ते बुरशीचं प्रमाण तरी कमी होतं. पण होमनी एक वेळेस तुतीमध्ये घुसली ना, तर मग नंतर काढायला खूप परेशानी जातं आणि झाडं वाढतात. शेतकऱ्याला खूप त्रास होतो त्याचा, कारण की झाड वाढलं ना, तर त्या ठिकाणी आपण खाळणी पहिल्या वर्षी तरी भरू शकतो, दुसऱ्या वर्षी पण आपण भरू नाही शकत. तर लाईट ट्रॅप म्हणजे आपण एक लाईट लावायचं आहे, त्याच्या खाली आपण पाण्याचं एक टोपलं ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं डिझेल टाकून ठेवा, म्हणजे वासाचा भुंगा पडल्यानंतर तो त्याच्यामध्ये अडकून मरून जाते. तर अशा प्रकारे पण नियोजन करा, जेणेकरून तुमच्या तुती लागवड झाल्यानंतर जमिनीमधले जे कीड आहे ते पूर्ण आपण हे करणार आहोत. आणि असंच झालं ना, तर बघा, पहिल्या वर्षी आपण लागवड केली आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आला, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि एक जैविक प्रक्रिया आहे. तर आपल्याला रासायनिक प्रक्रियामध्ये आपल्याला 22 ब्लू कॉपर साप बुरशीनाशक पावडर अशी आपण ड्रिंचिंग केली आणि तरी पण समजा आपल्या रोपामध्ये मररोग जात नाही आहे, तर आपण जैविककडे वळायचं आहे. पण जैविकचे काही रूल आहेत, शेतकऱ्यांना ते समजत नाही आणि शेतकरी त्याच्यामध्ये ज्ञान नसल्यामुळे ते जे आपण जैविक आहे त्याच्यामधचा पुरेपूर त्याचा वापर रिझल्ट येत नाही, तर शेतकरी म्हणतात ते काही काम करत नाही. तर तसं नाही मित्रांनो, त्याचे रूल आहेत जैविकचे. तर तुम्हाला ट्रायकोडर्मा विरिडी मिळतं. आपले रोपं पावसाळ्यामध्ये वाळत असतील तर ट्रायकोडर्मा विरिडी हे पावसाळ्यामध्ये बेस्ट आहे. आणि ते बनवायचं कसं, तर ट्रायकोडर्मा विरिडी आपल्या जे कृषी विद्यापीठ जवळचं यांच्याकडे पण मिळतं आणि जे कृषी सेवा केंद्राकडे हे पण ठेवतात. पण ते घेण्यापूर्वी एक लक्षात ठेवा, ते जिवंत बुरशी आहे. जे आपली झाडाच्या मुळा खाणारी बुरशी आहे, त्याला ते मारण्याचं काम करते आणि जिवंत बुरशी असते विशेष म्हणजे. तर तिला आपण खूप जास्त ऊन असले म्हणजे प्रकाश असला तर त्याच्यामध्ये आपण ते सोडायचं नाही. ढगाळ वातावरणामध्ये चांगलं चालतं. त्याच्यानंतर सकाळी एकदम आपण देऊ शकतो, रात्रीच्या वेळी देऊ शकतो. तर ते कसं, ते ट्रायकोडर्मा बुरशी आणायची आणि ते पावडर फॉर्ममध्ये असते, लिक्विड फॉर्ममध्ये असते, ते एका टाकीमध्ये टाकायची आणि नंतर काय करायचं की आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि ते कल्चर 1 ते 2 दिवसापर्यंत आपल्याला ते ढवळायचं आहे आणि हे सगळं आपल्याला सावलीत करायचं आहे. ज्या ठिकाणी टेम्परेचर हाय नसणार, सूर्यप्रकाश पडणार नाही, अशा ठिकाणी ते आपल्याला कल्चर बनवायचं आहे. आणि ते ठिबकद्वारे सोडलं तर खूप चांगलं, नाहीतर ड्रिंचिंग करा, याचे चांगले रिझल्ट आहेत. पण याचं हे नियमाप्रमाणे तुम्ही केलं तरच आहे. नाहीतर तुम्ही ट्रायकोडर्मा विरिडी आणला आणि ते खूप सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं तर ते बुरशी वाढण्याऐवजी ते मरून जाईल आणि त्याचा ट्रायकोडर्मा विरिडीचा काही एक फायदा होणार नाही. तर लक्षात ठेवा की आपल्याला ट्रायकोडर्मा विरिडी हे जे मिळतं जैविक बुरशी, तर हे आपल्याला त्या बुरशीला आपल्याला एकदम पद्धतशीर आपल्याला ते जमिनीमध्ये पोचवायचं आहे. म्हणजे त्यांची संख्या आपल्याला वाढवून ते जमिनीमध्ये पोचवायचं आहे, जेणेकरून ते मुळापर्यंत आपल्याला राहणार आणि जे काळी कलरची बुरशी आहे ते मारण्याचं काम करेल. तर अशा प्रकारे आपण हे जे जमीन निवडणे आणि जमीन तयार करणे याच्यामध्ये रोग पण आपण बघितले. तर समोर आपल्याला त्रास होण्यापूर्वी आपण हे असं करून घ्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर टॉपिक क्रमांक आता 9, रोप तयार करणे किंवा विकत घेणे आणि रोप लागवड योग्य अंतर. तर या बाबतीत आपण भेटू. तोवर नमस्कार शेतकरी मित्रांनो.